या ठिकाणी 7 श्लोक झालेले आहेत. त्याचा अर्थही तुम्हाला मी लिहून दिलेला आहे व्यवस्थित. परत ते श्लोक तुम्ही वाचा. काही कळलं नसेल तर मला तुम्ही विचारा. यानंतर आपण पाठाखाली स्वाध्याय बघूयात. तर संदर्भासह स्पष्टीकरण तुम्ही लिहून पाहण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर मला विचारा. तर दुसरा प्रश्न आहे बघा, उचितम कारणम चित्वा वाक्यानी पुनर्लिखत. कारण या ठिकाणी आपल्याला असं बोलत असताना संदर्भाचं स्पष्टीकरण व्यवस्थित नाही सांगतायत, म्हणून दुसरा प्रश्न घेतलेला आहे मी. तर वायुना याचकः न नियते. बघा, वायूने याचकाला नेले नाही. यतः म्हणजे कारण. खाली 2 ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही पुस्तक समोर ठेवा. तर पहिला ऑप्शन आहे याचकः वायुना सह गंतुम न इच्छती. याचा अर्थ काय आहे? याचक वायूसह जाऊ इच्छित नव्हता. आणि दुसरा ऑप्शन आहे बघा, याचकः वायुम किमपि याचेत. म्हणजे याचक हा वायूला किमपि म्हणजे काहीतरी, याचेत म्हणजे याचना करेल किंवा मागेल असे वायुः बिभेती, असे वायूला वाटले. तर याच्यातलं उत्तर जे आहे ते म्हणजे ब आहे. कारण वायूला भीती अशी वाटली होती की याचक हा मला काहीतरी मागेल, म्हणून वायूने याचकाला नेले नव्हते. तर यातलं उत्तर आहे ब. त्यानंतर दुसरा यातलं, कविही दारिद्र्यम नमती. कविही दारिद्र्यम नमती. यतः म्हणजे कारण. कवी दारिद्र्याला प्रणाम करतो. याचं कारण ऑप्शन बघा 2. पहिला आहे दारिद्र्यम नाम काचित देवता. दारिद्र्य म्हणजे कोणती तरी एक देवता आहे. ऑप्शन ब, दारिद्र्यात सहसिद्धः जातः. दारिद्र्यामुळे तो कवी शहाणा झाला आहे. तर याचं उत्तर आहे ब, दारिद्र्यात सहसिद्धः जातः. त्यानंतर तिसरा, स्तुतिकन्या असतः न विवहती यतः. म्हणजे पहा, यतः कारण, स्तुतिकन्या ही काय आहे? स्तुतिकन्या याचे ऑप्शन बघा. पहिला आहे स्तुतिकन्यायै असंतः न रोचन्ते. म्हणजे स्तुतिकन्याला दुर्जन लोक हे आवडत नव्हते. असंत हे आवडत नव्हते. दुसरा आहे ऑप्शन स्तुतिकन्यायै विवाहः एव न रोचते. तर स्तुतिकन्याला विवाह करणे आवडत नव्हते. तर यातलं उत्तर आहे अ, स्तुतिकन्यायै असंतः न रोचन्ते. चौथा, समुद्रः पितांबराय विष्णवे स्वकन्यां ददो. आत्ताच झालेलं आहे बघा. यतः कारण, समुद्राने पितांबराला म्हणजे विष्णूला स्वतःची मुलगी दिली. याचं कारण ऑप्शन आहे पहिलं, पितांबरम विष्णोः धनसंपन्नतां सूचयति. पितांबर म्हणजे पीतवस्त्र हे विष्णूचे धनसंपन्नतां काय म्हणजे तो धनसंपन्न आहे हे सूचयति म्हणजे सूचित करतो. आणि ब ऑप्शन, समुद्राय पीतवर्णः अतीव रोचते. समुद्राला पिवळे वस्त्र हे खूप आवडतं. तर तसं नाही आहे याचा अर्थ. याचं उत्तर तर काय आहे? अ ऑप्शन आहे, पितांबरम विष्णोः धनसंपन्नतां सूचयति. कारण विष्णू हा श्रीमंत आहे असं समजून समुद्राने आपली स्वतःची मुलगी लक्ष्मी ही विष्णूला दिली होती. कारण कोणत्याही वडिलांची अशी इच्छा असते की आपली मुलगी ही आपल्या मुलीला चांगलं घर भेटावं. त्याचप्रमाणे समुद्रानं सुद्धा आपल्या मुलीला लक्ष्मीला विष्णूला दिलेला आहे. त्यानंतर 5वा प्रश्न, सखी स्वपतीं चतुरतरम मन्यते यतः. पहिलं ऑप्शन आहे सह स्वयं लिखती तत्परो न वाचयति. दुसरा ऑप्शन आहे सह स्वयं लिखती स्वयं न वाचयति. या प्रश्नाचा अर्थ काय होता? सखी स्वपतीं म्हणजे सखी स्वतःच्या पतीची काय करतात? चतुरता सांगत असतात, हुशारपण सांगत असतात. तर याचं उत्तर काय आहे? ब ऑप्शन, सह स्वयं लिखती स्वयं न वाचयति. तो स्वतःच लिहितो आणि तो स्वतःच वाचू शकत नाही, हे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा 3रा प्रश्न, उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. पुस्तक समोर ठेवल्यानंतर तुम्हाला सगळं लक्षात येईल पहा. तर 3ऱ्या प्रश्नामधलं पहिलं आहे उष्ट्राणाम विवाहेषु. तर या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत. उष्ट्राणाम विवाहेषु म्हणजे काय? उंठांच्या लग्नामध्ये. काय झालं होतं उंठांच्या लग्नामध्ये? गर्दभाः रूपम प्रशंसन्ति. नंबर 2, गर्दभाः ध्वनीम प्रशंसति. तर उंठांच्या लग्नामध्ये काय केलं होतं? गाढवांनी
उंठांचं सौंदर्याची प्रशंसा केली होती. म्हणून उत्तर काय आहे? गर्दभा रूपम प्रशंसन्ति, ऑप्शन. त्यानंतर चौथा प्रश्न, उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पूरयत. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? जे काही उत्तर आहे ते या बॉक्समध्ये लिहायचं आहे. वायुना असो न नीतः, वायूने याला नेले नाही. कोणाला नेले नाही? तर याचकाला नेले नाही. म्हणून उत्तर काय येणार? याचकः. दुसरा, सद्भ्यः एषा न रोचते, सज्जनांना ही आवडत नव्हती. काय आवडत नव्हती? सज्जनांना स्तुती आवडत नव्हती. म्हणून उत्तर काय येणार? स्तुतीही. समुद्रेण पितांबरः वीक्ष्य दत्ता, समुद्राने विष्णूला पाहून दिली. कोणाला पाहून? काय दिलं? लक्ष्मीला दिलं. म्हणून उत्तर काय येणार? लक्ष्मीही. शेवटचं, उष्ट्राणाम गर्दभविषये प्रशंसोद्गाराः, उंठांच्या गर्दभविषयी म्हणजे काय? गाढवाविषयी. उंठांनी गाढवाविषयी कोणते प्रशंसा करणारे उद्गार काढले होते? तर गर्दभ म्हणजे गाढव, गाढव म्हणजे काय? त्याचा सुंदर आवाज. बरोबर आहे ना? तर काय? अहो ध्वनिही. या ठिकाणी चौथा प्रश्न संपलेला आहे. पुढचा पाचवा प्रश्न, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत यामध्ये पहिला प्रश्न आहे, दरिद्रः कविही किम पश्यति. तर किमच्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पहा, दरिद्री कवी काय पाहतो? तर या ठिकाणी काय आहे? दरिद्री कवी कोणाला पाहतो? तर सगळ्या जगाला पाहतो. पण दरिद्री कवीला मात्र कोणालाही पाहायला वेळ नाही, असा तो श्लोक होता. म्हणून दरिद्रः कवीही सर्वम जगत पश्यति असं उत्तर येणार. याचं आपल्याला परीक्षेमध्ये पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे, तरच 1 मार्क्स पडेल. नंतर दुसरा प्रश्न, तुलादपि कह लघु. मराठी अर्थ बघा, तुलापेक्षाही, तुसापेक्षाही काय लहान आहे बरं? तर तुसापेक्षाही काय लहान होतं याच्यामध्ये? याचक. म्हणून उत्तर काय येणार याच्यामध्ये? तुलादपि कहच्या ठिकाणी उत्तर लिहायचं याचकः लघुः. त्यानंतर तिसरा प्रश्न, केशाम विवाहेषु गर्दभाः गीतम गायन्ति. केशाम, केशा म्हणजे कोणाच्या? षष्ठी बहुवचन आहे बघा. हे किम सर्वनाम आहे. घरी बसून तुम्ही शब्दांचं पाठांतर करा, शब्द चांगले पाठ करा. कारण शब्द जर पाठ झाला असेल तर व्याकरणामध्ये चांगल्यात चांगले मार्क मिळतात तुम्हाला. तर केशाम म्हणजे काय आहे? षष्ठी बहुवचन आहे किमचं, चाचीचे असा अर्थ होतो. कोणाच्या लग्नामध्ये गाढव गाणे गातात? तर कोणाच्या लग्नामध्ये? उंठांच्या. म्हणून उत्तर काय येणार? उष्ट्राणाम विवाहेषु गर्दभाः गीतम गायन्ति. चौथा प्रश्न, का कौमारम वहती. कुमारावस्था कोण म्हणजे कुमारावस्थेमध्ये कोण होतं? कोणी विवाह केला नाही? तर या ठिकाणी उत्तर काय आहे? स्तुतिकन्या. काच्या ठिकाणी फक्त स्तुतिकन्या घ्यायचं, बाकीचं जशाला तसं लिहायचं. कौमारम वहती. पाचवा प्रश्न, प्रथमायाः सख्याः भर्ता कीदृशः. तर पहिल्या मैत्रिणीने आपल्या पतीबद्दल काय म्हटलं होतं? तर काय म्हटलं होतं की माझा पती खूप हुशार आहे. तर हुशारसाठी कोणता शब्द वापरला होता इथं? चतुरः. मग उत्तर काय येणार? प्रथमायाः सख्याः भर्ता चतुरः. शेवटचा प्रश्न, समुद्रः दिगंबरम वीक्ष्य किम ददौ. समुद्राने दिगंबरम वीक्ष्य, दिगंबरम म्हणजे शिवाला, शंकराला पाहून काय दिलं? तर याचं उत्तर आहे विषम. समुद्रः दिगंबरम वीक्ष्य विषम ददौ. या ठिकाणी प्रश्नार्थ प्रश्न ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपल्याला फक्त तो शब्द वापरायचा आहे. म्हणजे इथं किम असल्यामुळे इथं काय करायचं? फक्त किमच्या ठिकाणी विषम वापरायचं आणि बाकीचं उत्तर जशाला तसं लिहायचं आहे आपल्याला. हां, यानंतर 6वा प्रश्न, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? चुकीबरोबर ते सांगायचं आहे. तर पहिला आहे, याचकात तूलः लघुतरः अस्ति. याचा अर्थ बघा, याचकापेक्षाही तूलः म्हणजे तूस, लघुतरः म्हणजे लहान, अस्ति म्हणजे आहे. तर याचकापेक्षा तूस लहान होतं का? तर नाही, तुसापेक्षाही याचक हा लहान होता. म्हणून याचं उत्तर काय आहे? असत्यम. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं? वाक्य पूर्ण लिहायचं आणि त्याच्या पुढे आपल्याला उत्तर असत्यम असं लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा, कविही दारिद्र्यस्य प्रसादात सिद्धः जातः.
कवी हा दारिद्र्याच्या प्रसादामुळे काय झाला होता, सिद्ध झाला होता, म्हणजे हुशार झाला होता. तर बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येणार? सत्यम. तिसरा, गर्दभानां विवाहेषु उष्ट्राः गीतम गायन्ति. गाढवांच्या लग्नामध्ये उंठ गाणी गातात, असा याचा अर्थ आहे. बरोबर आहे की चूक आहे? तर हे चूक आहे, कारण गाढवांचं लग्न नव्हतं, उंठांचं लग्न होतं आणि उंठांच्या लग्नामध्ये गाढव गाणे गातात असं हे वाक्य होतं श्लोकामध्ये. तेव्हा हे काय आहे? उत्तर चुकीचं आहे. चौथं, स्तुतिकन्यायै संतः न रोचन्ते. तर या ठिकाणी काय म्हणत आहेत की स्तुतिकन्येला सज्जन लोक हे आवडत नव्हते. तर स्तुतिकन्येला सज्जन आवडत नव्हते का? नाही, स्तुतिकन्येला सज्जन लोक हे आवडत होते. तर म्हणून याचं उत्तर काय येणार? असत्यम असं येणार, कारण सज्जन लोकांना स्तुतीची गरज वाटत नाही, कारण ते स्वतः परिपूर्ण असतात. म्हणून स्तुतिकन्येला सज्जन लोक हे काय आहेत? आवडत नाहीत. हे काय आहे? उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, रेखांकितम पदम आधृत्य प्रश्न निर्माणम कुरुत. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे? वाक्य दिलेलं आहे, वाक्याच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाला काय करायचं आहे? आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे. मग प्रश्नार्थक शब्द म्हणजे काय आहे? तर किम हे सर्वनाम आहे. आपण गेल्या वर्षी पाठ करून घेतलेलं आहे, तसेच ते 8वीमध्ये सुद्धा आपल्याला झालेलं आहे. जर तुम्ही पाठ केलं नसेल तर या सुट्ट्यांमध्ये तुम्ही चांगला पाठ करा, कारण कंपल्सरी प्रत्येक उतार्यामध्ये हे 2 मार्कासाठी तरी हे येतच असते, किंवा 1 मार्काला तरी कंपल्सरी हे येतच. तेव्हा पहिला बघा, तृणात तूलह लघुः. तर अंडरलाईन केलेला आहे बघा इथं तृणात. तृणात म्हणजे किती विभक्ती आहे? मेन शब्द याचा तृण आहे. तर पंचमी एकवचन आहे बघा. तर आपल्याला इथं किमचं पंचमी एकवचन काय येणार? कस्मात. तर याचं उत्तर काय आहे? कस्मात तूलह लघु. म्हणजे काय? तूल हे कोणापेक्षा लहान आहे? तर हे तूल हे तृणापेक्षाही लहान आहे असं उत्तर येणार. तर तृणाच्या ठिकाणी काय घेतलं आपण? कस्मात. त्यानंतर दुसरा प्रश्न, गर्दभाः उष्ट्राणां विवाहेषु गीतम गायन्ति. या ठिकाणी गर्दभाहाला अंडरलाईन केलेला आहे बघा. तर गर्दभाः हे बहुवचन आहे. याच्यातला मेन जो शब्द आहे तो म्हणजे गर्दभ. अकारांत पुल्लिंगी देवप्रमाणेच चालतो. तर देवः देवो देवाः, तसं गर्दभः गर्दभौ गर्दभाः म्हणजे प्रथमा बहुवचन आहे. तर मग आपल्याला प्रथमा पुल्लिंगी, कारण गर्दभ म्हणजे गाढव पुल्लिंगी, तर पुल्लिंगी प्रथमा बहुवचन काय आहे किमचं? कह कौ के प्रथमा. मग उत्तर काय येणार या ठिकाणी? के. तर इथं गर्दभा हा शब्द काढून टाका, त्या ठिकाणी के घ्या आणि वाक्य जशाला तसं लिहा. तिसरा प्रश्न, स्तुतिः सद्भ्यः नो रोचन्ते. स्तुतिः सद्भ्यः नो रोचते. तर या ठिकाणी सद्भ्यला अंडरलाईन केलेला आहे. स्तुती सज्जनांना आवडत नाही. तर या ठिकाणी काय केलेलं आहे? चतुर्थी बहुवचन आहे. मग किमचं चतुर्थी बहुवचन काय आहे? पुल्लिंगी. कह कौ के प्रथमा, कम कौ काण द्वितीया, केन काभ्याम कैही तृतीया, कस्मै काभ्याम केभ्यः चतुर्थी. मग उत्तर काय येणार? केभ्यः. आणि बाकीचं वाक्य जशास तसं. त्यानंतर शेवटचं चौथा, लक्ष्मी ही वासो विहीणम विजहाती. तर इथं बघा लक्ष्मी हिला अंडरलाईन केलेला आहे. लक्ष्मी ही वासो विहीणम विजहाती. तर लक्ष्मी ही म्हणजे कोणाला? तर इथं काय केलेलं आहे? लक्ष्मी ही प्रथमा एकवचन आहे, इकारांत, म्हणून मग स्त्रीलिंगी. तर किमचं स्त्रीलिंगी काय आहे? का. लक्ष्मी ही प्रथमा एकवचन असल्यामुळं किमचं स्त्रीलिंगी एकवचन आहे का. का के काहा प्रथमा, म्हणून उत्तर काय येणार या ठिकाणी? का. त्याच्यानंतर 8वा प्रश्न व्याकरणाचाच आहे बघा. सर्वनामस्थाने नाम, नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. याचा अर्थ बघा, सर्वनाम असेल तर त्याच्या जागी नाम वापरायचं आहे आपल्याला, आणि जर नाम असेल तर नामाच्या जागी सर्वनाम आपल्याला वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे, नमः तुभ्यम. तुभ्यमला अंडरलाईन केलेलं आहे त्यांनी. तुभ्यम हे काय आहे? सर्वनाम आहे, युष्मत सर्वनाम. तर त्याच्या जागी आपल्याला वापरायचं आहे नाम दारिद्र्य. मग आता तुभ्यम हे जे सर्वनाम आहे त्याची विभक्ती कितवी आहे ते बघायचं. मग कशात आहे? तर युष्मत सर्वनाममध्ये आहे बघा. त्वम युवाम यूयम प्रथमा, त्वाम त्वा युवाम वाम युष्मान वह द्वितीया.
त्वया युवाभ्याम युष्माभिः तृतीया, तुभ्यम ते युवाभ्याम वाम युष्मभ्यम वह चतुर्थी. तर पहा, तुभ्यम काय आहे, चतुर्थी आहे, त्याच्यामुळं मग इथं काय येणार, चतुर्थी एकवचन. म्हणून दारिद्र्याचं काय येणार, चतुर्थी एकवचन. देवप्रमाणे देवाय, तसं इथं दारिद्र्याय. लक्षात आलं का तुम्हाला? पहा, देवाय जसं चतुर्थी एकवचन आहे तसं देवायप्रमाणे दारिद्र्याय असं उत्तर घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर दुसरा प्रश्न, वायुना न नीतः असो. असो हे सर्वनाम आहे, अदस सर्वनामा, पुल्लिंगी प्रथमा एकवचन. बघा, असो काय आहे, पुल्लिंगी प्रथमा एकवचन आहे सर्वनामाचं. मग आपल्याला काय करायचं आहे, याचक हे नाम वापरायचं आहे त्याच्या ठिकाणी. तर मग याचकचं प्रथमा एकवचन काय आहे, याचकच्या शेवटी काय आले, अ आले. अ म्हणजे काय, अकारांत. अकारांत पुल्लिंगी. तर अकारांत पुल्लिंगी म्हणजेच कोणता शब्द आहे, देव. तर देवचं प्रथमा एकवचन काय, देवः. मग याचकचं काय येणार, याचकः. पुढं तिसरा पहा, असंतः अस्यै न रोचन्ते. बघा, इथं अस्यैला अंडरलाईन केलेलं आहे, म्हणजे इथं सगळे सर्वनामालाच केलेलं आहे. तर अस्यै हे काय आहे, चतुर्थी एकवचन आहे बघा. तर मग त्याच्या जागी आपल्याला कोणाचं वापरायचं आहे, स्तुतिकन्या. तर स्तुतिकन्या शेवटी काय आलं, आ. आ म्हणजे अकारांत स्त्रीलिंगी. कोणाप्रमाणे चालवणार बरं हा शब्द, आपण मालाप्रमाणे चालवणार. तर मालाचं चतुर्थी एकवचन काय आहे, माला येई. म्हणून मग इथं काय होणार, स्तुतिकन्या येई. मग असे काढून टाकायचं, त्या ठिकाणी स्तुतिकन्या येई घ्यायचं, बाकीचं वाक्य जशास तसं. कसं होणार, असंतः स्तुतिकन्या येई न रोचन्ते. चौथा प्रश्न बघा, लक्ष्मीः वासो विहीनम विजहाती. या ठिकाणी कोणाला अंडरलाईन केलेलं आहे, वासो विहीनम. तर काय केलेलं आहे बघा, इथं द्वितीय एकवचन वापरलेलं आहे, नाम आहे बरं का या ठिकाणी. मग आता इथं नाम आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे, सर्वनाम वापरायचे. मग कोणतं सर्वनाम त्यांनी दिलं, एतत् सर्वनाम. मग वासो विहीनमची विभक्ती कितवी आहे, द्वितीय एकवचन. मग एतत्चं द्वितीय एकवचन काय आहे, एषः एतौ एते प्रथमा एतम एनम एतौ एनौ एताण एणान द्वितीया. मग द्वितीय एकवचन काय आहे, एतम किंवा एणम. तर वाक्य कसं लिहिणार तुम्ही, लक्ष्मीः एतम विजहाती. या ठिकाणी 8वा प्रश्न संपलेला आहे आपला. यानंतर पुढचा 9वा प्रश्न, पद्यांशात विशेषणम चिणुत. म्हणजे पद्यामध्ये खाली दिलेल्या प्रश्नासाठी कोणते विशेषण आलेले आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. तूलह. तूलह म्हणजे तूस. तूस कसा होता, लहान होता. तर मग काय येणार इथं लहानसाठी, लघुतरह. त्यानंतर भर्ता. भर्ता म्हणजे पती. तर त्या मैत्रिणीचा पती कसा होता, हुशार होता. म्हणून मग इथं विशेषण काय येणार, चतुरह. त्यानंतर कौमारम. कौमारम म्हणजे कुमारावस्था. कुमारावस्था कोणाची होती, स्तुतिकन्येची. म्हणून उत्तर काय येणार, स्तुतिकन्या. त्यानंतर वासह म्हणजे वस्त्र. तर वस्त्र कसे होते, महत्त्वाचे होते. म्हणून उत्तर काय येणार, प्रधानम. त्यानंतर 10वा प्रश्न, संधी तालिकाम पुरेत. म्हणजे इथं संधी सोडवायची आहे आपल्याला. पहिली बघा संधी, यल लिखती. तर या ठिकाणी मी आत्ता सांगितलं होतं श्लोकामध्ये तुम्हाला, डबल जो ल आहे त्या एका लचा काय होतो, त होतो. म्हणून यत, तचा पाय हलंत करायचा, प्लस लिखती. यत प्लस लिखती. दुसरी संधी बघा, पश्याम्यहम पश्यामी प्लस अहम. पश्यामी तिथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, आपल्याला फक्त काय करायचं आहे, अहम एवढं लिहायचं आहे. त्यानंतर संधी सोडून दिलेली आहे त्यांनी, पहा, सा प्लस असंतः प्लस अपि. तर याचं उत्तर काय असणार आहे बघा, सा आपल्याला अवग्रह द्यायचा आहे, संतो प्लस परत अवग्रह द्यायचा आहे आणि पी लिहायचं आहे. सा असंतो अपि असं उत्तर येणार याचं. त्यानंतर व्याकरणाचा 11वा शेवटचा प्रश्न बघा, पृथक्करणाचा जालरेखाचित्रम पूरयत. तर काय आहे, समुद्रः ददौ. पुस्तक समोर ठेवा, पुस्तक समोर ठेवल्याशिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही मी बोललेलं. समुद्रः ददौ. एका ठिकाणी आहे कस्मै आणि दुसरीकडे आहे किम. म्हणजे समुद्राने दिलं. कस्मै म्हणजे कोणाला, आणि दुसरीकडे उत्तर काय लिहायचं आहे, काय दिलं. तर समुद्राने कोणाला काय दिलं. तर त्याच्यासाठी 2 आहेत, कोणाला, पितांबरम आणि दुसरं आहे दिगंबरम. बरोबर आहे ना. पितांबरम म्हणजे विष्णूला काय दिलं होतं, लक्ष्मी. आणि दिगंबरम म्हणजे शिव, शंकर. शंकराला काय दिले होते, विषम. म्हणून कस्मईच्या खाली पितांबरम आणि दिगंबरम लिहायचं आणि किमच्या खाली लिहायचं उत्तर लक्ष्मीही आणि विषम. त्यानंतर दुसरा प्रश्न शेवटचा बघा, त्यांनी काय केलेलं आहे, कवी प्रयुक्तानी समास नामानी. म्हणजे कवींनी
या श्लोकामध्ये काही समासांची नावं सांगितलेली आहेत बघा. 5व्या श्लोकामध्ये झालेलं आहे आपल्याला. तर कवींनी या श्लोकामध्ये जे समासाची नावं सांगितलेली आहेत ती आपल्याला लिहायची आहेत. तर द्वंद्व, अहम द्वंद्व असा तो श्लोक होता बघा. म्हणजे आम्ही दोघेजण आहोत, माझ्याजवळ 2 गायी आहेत. तर हा श्लोक आहे हां. तर मग इथं कोणता समास आहे? द्वंद्व समास. त्यानंतर कोणता? खर्च कमी होतो म्हणून अव्ययभाव समास. त्यानंतर राजासाठी कोणता शब्द वापरला होता? तत्पुरुष. आणि त्यानंतर कोणता समास आहे? बहुव्रीही. म्हणजे काय? तर मी पुष्कळ धान्य संपन्न हो. म्हणून कवीने या ठिकाणी 5 समासांची तशी तर नावं वापरलेली आहेत, पण आपल्याला या ठिकाणी 4च सांगितलेली आहेत. म्हणून द्वंद्व, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास. आणि त्यानंतर यामध्ये आणखीन एक दिलेला आहे बघा श्लोकामध्ये, द्विगु समास. तर आपल्याला कोणतीही आपल्या मनाने 4 लिहायची आहेत. तर या ठिकाणी आपला क्षणम मनोविनोदनम हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही घरी बसून व्यवस्थित अभ्यास करा.